तर आम्ही चाललो आहे अंबरनाथला, कारण तिथे खूप छान शंकराचे मंदिर आहे आणि मला वाटतं तुम्हीही तिथे गेलेच असाल आणि नसेल गेले तर नक्कीच तिथे भेट द्या. हे मंदिर 10व्या दशकामधलं आहे असं मानलं जातं. संपूर्ण मंदिर 225 कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहेत. त्या बाह्य अंगाला चारी बाजूला विविध शिल्पे कामे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेला शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिव-पार्वती विवाहसुद्धा आहेत. आणि आम्हाला जेव्हा कळलं की अंबरनाथला खूप छान मंदिर आहे, तर आम्ही इथे पहिल्यांदाच गेलो आणि एवढा पाऊस असूनसुद्धा तुम्ही इथे गर्दी बघू शकता. आणि मी इथे खूप म्हणजे असं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तिथे जे शिल्पकामे आहेत ते. आणि खरंच मला ते बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण ते 10व्या शतकामधलं मंदिर अजूनहीसुद्धा एवढं छान कोरीव नक्षीकामसुद्धा आपल्याला एकदम क्लिअरपणे बघायला भेटतं. आणि काळाच्या ओघातामुळं इथे खूप बरीच पडझड झालेली आहेत, तरीसुद्धा आतमध्ये सुद्धा खूप छान आहेत. मला जास्त शूट करता आलं नाही. सुरुवातीला हे 2 नंदी आहेत, त्याचे पण आपण खूप छान दर्शन करू शकतो. नंतर 4 खांब आहेत, त्याच्यावरती हे मंदिर बांधलेलं आहेत आणि काही थोडी पडझड आहे पण. आणि मंदिरामध्ये 2 असे साईडने दरवाजे आणि एक आपल्याला मेन प्रवेशद्वार आहेत. आणि आतमध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला खूप छान सुंदर अशी कामं किंवा कोरीव कामं तुम्हाला बघायला भेटतील. आणि आतमध्ये एक शिवलिंग आहेत आणि त्याच्यानंतर आणखी एक मूर्ती आहेत आणि वरती असा एक म्हणजे जागा अशी पोकळी आहे, त्याच्यामधून सूर्यप्रकाश हा खूप छान दिसतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कारण आता श्रावण चालू झालेला आहे, तर तुम्ही पण शिव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जा. तर भेटूया, बाय.